त्यानंतर बघूया देशविदेशातले गणपती। लंडन महाराष्ट्र मंडळातर्फे यावर्षी थेम्स नदीत गणेश विसर्जन केलं गेलं। पहिल्यांदाच थेम्स नदीमध्ये गणेश विसर्जन करण्यात आलंय। या विसर्जनासाठी लंडन काउन्सिलकडून परवानगी मिळवण्यात संयोजक यशस्वी झाले होते आणि त्यामुळे यावर्षी गणपती विसर्जन वाजत गाजत अगदी थेम्स नदीत केलं गेलंय। नॉर्थ लंडन मधल्या डॉलिसिलमध्ये गणेशोत्सवाचं आयोजन केलं गेलं होतं। गणेशोत्सवाचं हे 22वं वर्ष होतं। महाराष्ट्र मंडळ लंडनच्या तर्फे गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा। महाराष्ट्र मंडळ लंडनच्या गणेशोत्सवाचं हे 22वं वर्ष आहे, पण गणेशोत्सवाचं जे विसर्जन आहे म्हणजे आनंद चतुर्दशीला हे यावर्षी पहिल्यांदाच होत आहे। तर त्यामुळे आपण आज थेम्ससाठी सगळेजण एकत्र जमलेलो आहोत। त्यांचा सन्मान आमच्या सगळ्या देवांमध्ये खूप मोठा आहे आणि म्हणून आम्ही त्यांना घरी बोलावतो आणि त्यांचं खूप आदरातिथ्य करतो आणि त्यांच्याकडून खूप सारे आशीर्वाद मागतो जेणेकरून आमच्या सगळ्यांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होतील। आज या गणपतीच्या उत्सवात खूपच मजा येते आम्हाला। मोर इम्पॉर्टंटली मुलांना ही अपॉर्च्युनिटी मिळाली आहे, त्याबद्दल आम्हाला आणखीन मजा येते। गणपती उत्सवाला इथे लंडनमध्ये येऊन एवढे सगळी मिरवणूक आणि विसर्जनाची मजा आली, त्याच्याबद्दल खूपच छान वाटतं आहे नक्कीच। आणि आम्ही इंडियाहून 8 महिन्यापूर्वी शिफ्ट झालो, सो आम्हाला खरंच बरं वाटतं आणि वाटत नाही की घरून इतके लांब आहोत। महाराष्ट्र मंडल तो क्या, ब्रिटेन के लिए एक नया दृश्य। पहली दफा टेम्स नदी में गणेश विसर्जन हुआ है, अपने में संकेत कि ब्रिटेन में महाराष्ट्र के लोगों ने कितना पांव जमा लिया है। लंदन में संजय सूरी।